आपण बघूया, आपल्या वाचनाकडे जाऊया. आपण रूतचं पुस्तक काढूया आणि सर्वांच्या परिचयाचा अध्याय आणि हे पुस्तक आहे आणि सर्वांना आवडणार हे पुस्तक आहे. आपण रूत या पुस्तक काढू आणि 6 ते 10 पर्यंत वचन वाचू आणि एक शेवटचं 15 वचन वाचू. 6 ते 10 पर्यंत वाचतो मी. परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोआब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनासह परत जाण्यास ती निघाली. ती आपल्या दोघी सुनासह राहत होती. तेथून निघून यहूदा दिशी जावयास मार्गस्थ झाली. नामी आपल्या दोघी सुनास म्हणाली, तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा. तुम्ही जशी मृतावर मजूर माया केली तशीच परमेश्वर तुम्हावर करो. परमेश्वर करो आणि तुम्हाला पतिग्रह प्राप्त होऊन विसावा मिळो. मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या हेल काढून रडू लागल्या. त्या तिला म्हणू लागल्या, नाही नाही, आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार. 15 वचन. तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेबरोबर मागून जा. देवबाप वाचलेली वचने तुमच्या माझ्यासाठी आशीर्वादाची करो. प्रियानो, आम्ही हे रूतचं पुस्तक ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस हे फार सुंदर पुस्तक आहे आणि सारखं वाचावं असं वाटतं. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो, एक कुटुंब आम्ही पाहतो आणि त्या कुटुंबाची झालेली परिस्थिती आम्ही पाहतो. शास्त्रेच्या आमदानीमध्ये देशात भयंकर दुष्काळ पडला. हे पाहतो, इस्रायल लोकांचा इतिहास आम्हाला सर्वांनाच माहित आहे. इस्रायल लोकांनी देवाचा नाकार केला. शास्त्रीच्या पुस्तकामध्ये आम्ही जर गेलो 2रा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये तिचं असं म्हटलेलं आहे, इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले आणि आम्ही पाहतो ते बाल देवतांची पूजा अर्चा करू लागले आणि म्हणून त्याचा परिणाम इस्रायल लोकांना भोगावा लागलेला मी पाहतो आणि या गोष्टीचा वाईट परिणाम झालेला आहे. इस्रायल लोकांचा इतिहास आम्हाला चांगला माहित आहे की ते घडोघडी परमेश्वराचा धिक्कार करत असायचे, परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर करायचे असायचे आणि म्हणून परमेश्वर ह्या इस्रायल लोकांना शासन करीत असायचा, शत्रू राष्ट्राच्या हवाली करायचा की यासाठी की त्यांनी सुधरावं. आणि प्रियानो, आम्ही पाहतो त्यांची परिस्थिती एवढी बिकट व्हायची आणि ते पुन्हा परमेश्वराकडे शरण जायचे आणि परमेश्वर किती केलं तर कणवळ आहे, वारंवार इस्रायल लोकांवर प्रेम करायचं. परंतु ज्यावेळेस परमेश्वर त्यांना शासन करायचा त्यावेळेस मात्र त्यांची परिस्थिती फार खराब व्हायची. आम्ही शास्त्रीच्या पुस्तकामध्ये जर गेलो 2रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये जर आम्ही तिथे जर गेलो, तिथे असं लिहिले आहे, जेथे जेथे ते कूच करीत तेथे तेथे त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडून त्यांचं अहित व्हायचं, त्यांचं फार नुकसान व्हायचं. प्रियांनो, ते संकट सापडायचे आणि ते वास्तविक पाहता इस्रायल लोकांनी परमेश्वराला फार बिलगुन राहणं फार गरजेचं होतं. कारण प्रियांनो, इस्रायल लोकांवर देवाचं फार प्रेम होतं, कारण तो इस्रायल लोकांना आपलं राष्ट्र समजतो, आपले लोक समजतो. परंतु इस्रायल लोक त्याप्रमाणे वागत नव्हते. आम्ही पाहतो ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस अमिकलेक नावाचा एक व्यक्ती आम्ही पाहतो की ते यहुदी बेथलेहेम राज्यातले देशातले होते. त्यांना असं वाटलं की आता दुष्काळ पडलेला आहे. मग आपण पहिले वचन वाचू. आपण, शास्त्रेच्या आमदाने देशात दुष्काळ पडला त्या समय बेथलेहेम यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेला. दुष्काळ पडल्यानंतर आम्ही पाहतो प्रियांनो की ह्या अलीम लेखाला असं वाटलं की हा दुष्काळ लवकर संपणार नाही आणि आपण दुसऱ्या देशामध्ये जाऊ, कामधंदा करू, पोट भरू, 2 पैसे कमवू. प्रियांनो, हा विचार त्याने स्वतःच्या मनाने विचार केला
परंतु त्यांनी आपल्या परमेश्वराचा विचार केला नाही आणि त्याने स्वतः आपली जी मनाची इच्छा जी होती ती पूर्ण करायला त्याने ठरवलं. आणि या कठीण परिस्थितीत आम्ही पाहतो, वास्तविक पाहता अलीम लेखाने देवाला शरण जाण्यापेक्षा तो देवाला शरण गेला नाही आणि त्यांनी मोआब देशात जायचा प्रयत्न केला. त्यांनी आपला देश सोडला आणि आपला देव सोडला. आणि आम्ही पाहतो प्रियांनो की या ठिकाणी ज्या त्यांनी प्रयत्न केला प्रियांनो, त्या प्रयत्नाला त्याला यश आलं नाही. आणि आम्ही पाहतो की मोआब देशामध्ये गेल्यानंतर जसं मोआबला वाटलं होतं की मी जाईल, दुष्य संपल्यामध्ये परत आपल्या देशात येईल. परंतु प्रियांनो तो गेला तर पुन्हा आला नाही. आम्ही योबाच्या पुस्तकामध्ये जे गेलो प्रियांनो 9व्या अध्याय 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जर परमेश्वराचा क्रोध जर भडकला ना प्रियांनो, तो फार भयंकर क्रोध असतो. आणि म्हणून तिथं असं म्हटलेलं आहे, तू हे काय करतोस असं त्याला कोण म्हटलं. परमेश्वराला असा कोणी प्रश्न विचारू शकतो का की तू हे असं का करतोस, तू असं का केलं. आणि आमचा परमेश्वर असा आहे प्रियांनो, विलाप गीत त्याचा पुस्तक जर आम्ही काढलं 3रा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तो कोणास मुद्दाम पीडा करत नाही. तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे, तो कोणास अशी पीडा करत नाही आणि पीडा करतो तो पुन्हा त्यांचं तो सांत्वनही करतो. परंतु प्रियांनो हे आपले विचार जे असतात प्रियांनो फार तोकडे विचार असतात. देवाचा संकल्प तो आपला नसतो, आपला संकल्प तो देवाचा नसतो. देवाच्या लोकांची काळजी वाहणारा परमेश्वर असतो. वास्तविक पाहता अमील लेखाने हा विचार करणं फार गरजेचं होतं. परमेश्वर आमचा देव आहे. दुष्काळ पडला, शासन केलं तरी परमेश्वर आम्हाला सावरून धरणार आहे. परंतु प्रियांनो अशा वेळेस त्याने विचार केला नाही. प्रियांनो आम्ही कधी कधी विचार करतो नाही का, याकोबाच्या पत्रामध्ये जातो आम्ही आणि 4थ्या अध्यायामध्ये आणि 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्हाला उद्याचे समजत नाही, तुम्ही वाट पाहात ती थोडा वेळ दिसते मग नाहीशी होते. आम्हाला आमच्या जीवनाचा अंदाज करता येत नाही प्रियांनो. आम्हाला असं वाटतं आम्ही तिथे जाऊ, तिथे सुखी राहू, तिथे खाऊ पिऊ, 2 पैसे कमवू, दुष्काळ संपल्यानंतर परत येऊ. प्रियांनो हे आमचे विचार आहेत नाही का. परमेश्वराचे विचार तसे नसतात प्रियांनो. परमेश्वर म्हणतो तुम्ही वाहत आहात, तुम्ही पाण्याच्या बुडबुड्या समान आहात. माणसाची शाश्वती नाही प्रियांनो. मनुष्य घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस पुन्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते नाही का. अलीम लेखाला वाटलं होतं की दुष्काळ आहे, संपेल तोपर्यंत आपण दुसऱ्या देशामध्ये जाऊ, खाऊ पिऊ, आनंद करू, 2 पैसे कमवून परत येऊ. परंतु प्रियांनो हे असं घडलं नाही नाही का. आम्ही जे बोलतो प्रियांनो तर देवाला धरून नसतं. हे आमचे विचार असतात. आमचे विचार ते देवाचे नसतात, देवाचे विचार ते आमचे नसतात प्रियांनो. म्हणून आम्ही कुठल्या गोष्टीचा जो विचार करायचा जर असेल तर परमेश्वराचं स्मरण करा, परमेश्वराची आठवण करा. मी जे करतो ते योग्य करतो का, माझे विचार ते देवाला आवडणारे आहेत का. आणि म्हणून विश्वास करण्यासाठी ते फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आम्ही कुठलीही गोष्ट करताना, कुठलाही निर्णय घेताना प्रियांनो प्रथम आमच्या देवाचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण प्रियांनो देव आमचा पाठीराखा आहे, तो सहाय्य करताय, तो कृपा पुरवणारा आहे. आणि परमेश्वराचा विचार ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस परमेश्वर म्हणतो धीर धर, मी आहे, तुझ्या बरोबर आहे. त्यावेळेस आम्हाला किती मोठा आधार होतो नाही का. आणि आम्ही पाहतो अलीम लेखाच्या जीवनामध्ये प्रियांनो असंच घडलेलं आम्ही पाहतो नाही का. त्याने विचार केला परंतु प्रियांनो मोआब देशात गेला पण पुन्हा तो परत आपल्या देशामध्ये नाही आला. कारण प्रियांनो ते देवाला न आवडणारे विचार होते. प्रियांनो देवाला सोडलं, देश सोडलं. प्रियांनो कुठली परिस्थिती आली तर आम्ही देवाला सोडू नये. प्रियांनो देवाच्या समागमे राहून देवाची आराधना करणं, देवाची स्तुती करणं, देवाचा सन्मान करणं. परंतु प्रियांनो अलीम लेख आम्ही विदेशी लोकांमध्ये गेलेला मी पाहतो, मोआब देशामध्ये गेलेला आहे,
देवाला सोडलं प्रियांनो, देश सोडला आणि मोआब देशामध्ये आम्ही पाहतो त्या ठिकाणी तो गेला. मोआब देशात जाणे व परत येणे हा जो पिरियड जो 10 वर्षाचा पिरियड आहे प्रियांनो. आणि 4थ्या वचनामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. 10 वर्षाचं पिरियड आहे. मोआब देशात गेल्याबरोबर प्रियांनो बघा, काही दिवसात अशी घटना घडली, जसं आलिम लेखाने आपल्या मनात जे विचार केले प्रियांनो, पण त्याच्यावर पाणी पडलं प्रियांनो. असं काहीच घडलं नाही. परंतु आम्ही पाहतो आलिम लेख, आम्ही पाहतो आपल्या परिवाराला घेऊन, आणि आम्ही पाहतो थोड्या दिवसामध्ये प्रियांनो जो करता मनुष्य आलिम लेख हा मरण पावला. आणि या ठिकाणी मी पाहतो पहिला झटका मी पाहतो नामीच्या जीवनामध्ये घडलेला पाहतो. आणि आम्ही पाहतो प्रियांनो अलीम एक मरण पावला आणि नामीवर फार मोठा प्रसंग बिकट आला. नामीला वाटलं हा प्रसंग फार भयानक आहे. आता 2 सुना आहेत, आपलं 2 मुलं आहेत आणि ती आहे. शेवटी तिने आम्ही पाहतो की थोड्या दिवसाच्या काळानंतर दुःख संपलं, कारण नवरा गेला, अलीम गेल्यानंतर काही दिवस राहिली. तिने विचार केला की आता आपल्या मुलांचं लग्न करणं फार गरजेचं आहे. मुलं उपर झालेली आहेत, मोठी झालेली आहेत. म्हणून तिने आम्ही पाहतो तिला 2 मुलं होते आणि पहिला मुलगा महलोन आणि दुसरा खिलोन. नवरा मरण पावला. नंतर तिने विचार केला की यांचं लग्न करणं फार गरजेचं आहे. आणि तिने आम्ही पाहतो दोन्ही मुलांचं लग्न केले त्यानं. आणि त्या मुली आम्ही पाहतो मोआब देशातल्या स्त्रिया, 2 मुली, एकीचं नाव अर्पा आणि दुसरीचं नाव रूत आहे. परंतु प्रियानं आम्ही या ठिकाणी पाहतो की आम्ही जसं वाचलं 7व्या वचनामध्ये, ती आपल्या दोघी सुनास राहत होती तिथून निघून यहुदा देशी जावयास मार्गस्थ झाली. लग्न झालं, काही दिवसांनी तिला असं समजलं की दुष्काळ संपला, आता आपण आपल्या देशामध्ये परत जाऊ. आणि दुसरी घटना जाण्याच्या अगोदर घडलेली पाहतो नाही का, तिचे दोन्ही मुलं मरण पावली. बघा या 10 वर्षाच्या पिरियड मध्ये तिच्यावर किती भयानक आपत्ती आलेली आहे. नवरा गेला, दोन्ही मुलांचं लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर दोन्ही मुलं काही दिवसांनी मरण पावले. राहिलं फक्त 3 जणी विधवा. तर ते माणसं निघून गेले प्रियाने. फार मोठा प्रश्न पडला, आता मी आपल्या देशामध्ये जाऊ तर कुठल्या तोंडाने जाऊ? कारण मी भरली आले आणि आता रिक्त होऊन जाऊ तर लोक मला काय बोलतील? भयंकर तिच्या पुढे मोठा प्रश्न होता. पण शेवटी आम्ही पाहतो जाता वेळेस तिला असं वाटलं, बघा या ठिकाणी आम्ही पाहतो वास्तविक पाहता तिने निर्णय योग्य घ्यायला पाहिजे होता, परंतु नामीने जो निर्णय घेतला तो अयोग्य आम्हाला पाहायला भेटतो नाही का. मग आम्ही 9व्या वचनापासून पुढे वाचतो, परमेश्वर करो आणि तुम्हाला पतिग्रह प्राप्त होऊन विसावा मिळो. मग तिने त्यांचे चुंबन घेतले, हेर काढून रडू लागल्या. त्या तिला म्हणू लागल्या, नाही नाही आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या लोकांकडे येणार. त्याने आग्रह धरला. नानी म्हणाले, माझ्या मुलींनो आता तुम्ही परत आपल्या माहेरी जा. प्रियानो हा तिचा सल्ला तुम्हाला पटतो का? नाही प्रियानो, हा तिचा योग्य सल्ला नव्हता. कारण मोआब देश हा मूर्तीपूजा देश होता नाही का. आणि या मूर्तीपूजा देशातून तिने सुना आपल्या त्या मुली सुना करून घेतल्या होत्या. वास्तविक पाहता हे घर जे होतं आम्ही पाहतो नामीचं घराणं जे होतं ते देवाचं घराणं होतं. त्या खऱ्या जिवंत देवाच्या घरामध्ये त्या आलेल्या सुना होत्या प्रियानो. परंतु तिने असं म्हणायला नको होतं की तुम्ही आपल्या घरी परत जा. आपल्याला त्याचा उल्लेख बघा, जर 15 वचनामध्ये त्याने आम्ही वाचलो तिथे असं लिहिलेलं आहे, तेव्हा ती म्हणाली, पहा तुझी जाऊ आपल्या लोकांबरोबर व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या ती आपल्या देवाकडे परत गेलेली आहे. म्हणजे तिचा देह होता तो मूर्तीपूजक असणार, मूर्तीला पूजणारे त्या ठिकाणचे लोक, तिचं माहेर घर. आणि नामी म्हणाली, आता तू जशी अर्पा तिच्या वडिलांच्या घरी गेली, तिच्या देवाकडे गेली, तशी तूही जा. परंतु प्रियांनो रुथीने मात्र तसं केलं नाही. रूथ म्हणायला आम्ही खाली 16व्या वचनामध्ये पाहतो ना का, तिथं असं म्हटलेलं आहे, रूथ म्हणाली मला सोडून जा,
आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईल, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहील. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा लोक. जरी नामीने प्रियांनो सल्ला त्याला व्यवस्थित दिला नाही, परंतु रुथेने मात्र जाणलं. ज्या देवानी मला मूर्ती पूजापासून वेगळं केले, देवाच्या घरामध्ये आणलेलं आहे, आता मी परत जाणार नाही. प्रियांनो, प्रत्येक घरामध्ये सुना आहेत. प्रियांनो, सुनांनी हा कित्त घेणं फार योग्य आहे. नानीला रूत म्हणते, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव, तुमचा देश तो माझा देव. प्रियांनो, हा जर रुथेचा कित्ता प्रत्येक सुनेने घेतला तर किती आनंदाची गोष्ट आहे, नाही का? आणि आम्ही पाहतो प्रियांनो, हा सल्ला जो दिला होता प्रियांनो, तो अयोग्य होता प्रियांनो. आम्ही जर पाहिलं प्रियांनो, एक सल्ला आम्ही पाहतो नाही का, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जरी गेलो, हा योग्य सल्ला नसताना ज्यावेळेस आम्ही असा अयोग्य सल्ला देतो त्यावेळेस परिणाम वाईट होतात. रूत आम्ही पाहतो परत मूर्तीपूजेकडे गेली, त्याचा परिणाम वाईट झाला. देवाच्या घरात येऊन ती परत मागे गेली, कारण तिला आग्रह केला की तू आपल्या माहेरी जा. प्रियांनो, असं जे की मी सल्ला पाहतो प्रियांनो आपल्या कुटुंबामध्ये, प्रियांनो आम्ही जो सल्ला देतो तो योग्य आहे की नाही हा विचार करणं फार गरजेचं आहे. आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये गेलो प्रियांनो, तर 27 अध्यायाच्या हे सर्वांना परिचयाचं वचन आहे. आणि ते 43-44 मध्ये आम्ही पाहतो नाही का, रिबेकाने आपल्या मुलाला सल्ला दिला. कुणाला? याकोबाला. याकोबाला ती म्हणाली, बघा, सल्ला दिला याकोबाला, आणि सल्ला दिल्यानंतर तू आपल्या मामाकडे लाबान आणि आम्ही त्या ठिकाणी तू जा आणि तिथे राहा. भावाचा क्रोध संपेपर्यंत तू तिथे राहा. प्रियांनो, आम्ही पाहतो लाबानाच्या घरी याकोब जो 20 वर्ष राहिला, नाही का? सल्ला वेगळा, वास्तविक पद्धतीने असा सल्ला द्यायला पाहिजे, तू आपल्या भावाशी समझोता कर. चुकला होता याकोब, चुकला होता, परंतु घरातल्या कुटुंबाचं सांगण्याचं कर्तव्य असतं की समझोता करणं फार महत्वाचं होतं. पण ती म्हणली पळून जा, असं तिने शब्द वापरलेले. तिने आपल्या माझा भाव लाबान याच्याकडे पळून जा, आणि पळून गेल्यानंतर परिणाम आम्ही पाहतो. प्रियांनो, 6 वर्षे त्याने जो आपल्या सासरीची मेंढर, कोकराने मेंढर सांभाळली, आणि जो 14 वर्ष आम्ही पाहतो 2 मुलीसाठी त्यांनी 14 वर्ष गेली, असे 20 वर्ष त्यांनी आपल्या सासऱ्याजवळ काढले. आणि परिणाम काय झाला? 20 वर्षानंतर प्रियांनो तो ज्यावेळेस आला, त्याला आईचं तोंड पाहता आलं नाही. आपल्या आईला तो विसरला, आपल्या आईला तो मुकला प्रियांनो. म्हणून प्रियांनो, कधी कधी आम्ही सल्ले देतो प्रियांनो, फार महत्वाचे सल्ले असतात प्रियांनो. काही काही सल्ले देणं फार महत्वाचं आहे, काही काही सल्ले योग्य नसतात. आणि आम्ही जर एक सल्ला आम्ही शेवटचा पाहू, जर मत्ती शुभवर्तमानामध्ये जर गेलो आम्ही प्रियांनो, तर तिथं 27 अध्याय आणि 19 वचनामध्ये आम्ही पाहतो फार सुंदर सल्ला दिलेला आम्ही पाहतो. तिथे आम्ही पाहतो तिला तशी पत्नी ती नामाला म्हणाली, त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नका. किती योग्य सल्ला आहे. आणि आम्ही पाहतो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळी त्या वधस्तंभावर जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा पिलाताच्या बायकोने हा आपल्या पतीला सल्ला दिला, त्याला मारू नका, तो नीतिमान पुरुष आहे. प्रियांनो, केव्हा कमी आम्ही सल्ले देतो, अयोग्य देतो, त्याचा परिणाम आपल्या परिवारावर होतो प्रियांनो. आणि देवाला आम्ही हीच प्रार्थना करतो, देवाचे जीवन आम्हाला दिलेला आहे, सुंदर जीवन दिलेलं आहे, त्याचा उपयोग आम्हाला मिळतो पण इतरांना देखील मिळायला पाहिजे. म्हणून आम्ही देवाचे लोक आहोत प्रियांनो, देवाचे प्रिय लोक आहोत प्रियांनो. आमचा सल्ला नेहमी लोकांना उपयुक्त होईल अशा प्रकारचा सल्ला देणं फार गरजेचं आहे प्रियांनो. आपण देवाला धन्यवाद देऊया प्रियांनो, देवाची स्तुती करू. टाइम संपलेला आहे, देवाला धन्यवाद देऊया प्रियांनो. आणि विशेषतः आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट महत्वाची असणं फार गरजेचं आहे. प्रथम आपला देवाला प्राधान्य. त्याने आपला देश सोडला, आपला देव सोडला, आणि त्याला वाटलं दुष्काळ संपला मी परत येईल, परंतु अलीमलेक परत आला नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करता पहिलं देवाचा विचार घ्या. देवाची इच्छा, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल तसं. आणि प्रियांनो, आमच्या इच्छेने नको तर सर्व काही देवाच्या इच्छेने होणं फार गरजेचं आहे. देव करो, आणि हे वचन तुम्हाला मला समजण्यास देव सहाय्य करो.